फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिकमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे किचन मॅनेजमेंट किंवा स्वयंपाकघराचं व्यवस्थापन. स्वयंपाकघर ही अशी जागा आहे जिथे आपण आपला खूप सारा वेळ घालवत असतो. तर हे जे किचन आहे ते आपण कसं छान पद्धतीने ऑर्गनाईज करावं, कमीत कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त छान आउटपुट कसं देऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. प्रत्येकाचा किचनचा सेटअप हा वेगवेगळा असतो. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार त्यानंतर जागेनुसार आपापलं किचन अरेंज केलेलं असतं. पण वस्तू स्टोअर करताना मी इथे एक गोष्ट नक्की अंडरलाईन करेन की ज्या वस्तू आपण किंवा जे इन्ग्रेडियंट जे साहित्य आपण वापरतो किंवा आपल्या किचनमध्ये ठेवतो त्याला स्वतःची अशी हक्काची जागा हवी, स्वतःचं असं हक्काचं घर हवं. उदाहरणच द्यायचं झालं तर मी असे माझे जे खडे मसाले आहेत ते अशा छोट्या बरण्यांमध्ये स्टोअर करते. मला जेव्हा एखाद्या रेसिपीमध्ये ह्यांचा वापर करायचा असतो ते माझ्या हाताशी असतात, मी त्याचा पटकन वापर करू शकते. मला विचार करायला नाही लागत की मी आता हे शोधू कुठे, त्याच्यानंतर मी ते कुठे स्टोअर केलेले. त्यामुळे जर पदार्थाला आपली स्वतःची हक्काची परमनंट जागा असेल तर आपल्याला आपला जो स्वयंपाकघरातला वेळ हा निश्चित वाचतो. आणि ह्याचा दुसरा फायदा म्हणजे जेव्हा हे सामान संपत येतं किंवा कमी येतं, आपल्याला परत ऑर्डर करण्याची जेव्हा वेळ येतं, जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी रिस्टॉक करायच्या असतात तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली कळतं की त्याचं स्टेटस काय आहे, आपल्याला किती सामान आपलं संपलं आहे आणि किती आपल्याला ऑर्डर करायचं आहे. याच्यातला दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे फ्रीज किंवा आपला रेफ्रिजरेटर. याच्यामधल्या आपण स्टोअर केलेल्या वस्तूंचं व्यवस्थापन कसं करावं. तुम्ही बघू शकाल तर हा माझ्या फ्रीजमधला आतला सीन आहे आणि ही जी जागा आहे फ्रीजमधल्या एक कप्पा मी पूर्णपणे डेडिकेट केला आहे. पूर्णपणे ह्यामध्ये असे पदार्थ आहेत की ज्याचा वापर मी रोज करते. म्हणजे मसाल्याचं सामान म्हणजे कोथिंबीर, आलं, लसूण, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता एटसेट्रा. मी या पदार्थांची जागा पण बदलत नाही आणि मी या पदार्थांचे डबे पण बदलत नाही. हे जे पदार्थ आहेत कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, लसूण, मिरची, मसाल्याचं सामान, हे आपल्या रोजचं लागणारं सामान आहे. तर बऱ्याच वेळेला आपण घरामध्ये टिफिन बनवत असतो, मुलांची जेवणाची घाई असते, त्यानंतर आपल्याला ऑफिसला जायची गडबड असते. तर अशा वेळेला आपला वेळ हे बेसिक पदार्थ आपल्याला शोधायला गेला तर आपली खूप गडबड उडू शकते. त्यामुळे जर माझं सजेशन तुम्हाला असं राहील, जर तुम्ही ह्या सगळ्या पदार्थ बेसिक हे जे पदार्थ आहे ह्याची जागा जर फिक्स ठेवली तर तुमचा कमीत कमी वेळ ह्या गोष्टीला शोधण्यात जाईल. बहुतांश वेळेला आपण आपल्या भाज्या अशा एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करत असतो. तर शक्यतो असे जे कंटेनर निवडावेत जे असे इझी ओपन असतील. टप्परवेअर ब्रँड हा एअरटाईट कंटेनरसाठी गृहिणींमध्ये खूप फेमस आहे. बरेच लोक ह्याचा वापर करतात, त्याचे रिझल्टही खूप चांगले आहेत. पण रोजचं जे सामान आपण ह्यामध्ये स्टोअर करतो म्हणजे मल्टिपल वेळेला लागणारं कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, लसूण सारखं, तर उघडायला आणि बंद करायला हे कंटेनर्स असतात थोडे कठीण असतात. त्यामुळे गडबडीच्या वेळेला उघडताना तो त्रास होऊ शकतो आणि बंद करताना असे तिरके हे असे राहू शकतात हाऊस हेल्पकडनं किंवा मेड आपल्याकडे काम करत असेल तर तो वस्तूचा वेस्टेज होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड करेन की रोजचं जे सामान आहे ते शक्यतो इझी ओपन आणि इझी क्लोज होणाऱ्या कंटेनर्समध्येच ठेवावं. त्यामुळे त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. आणि शक्यतो अशा ट्रान्सपरंट कंटेनरमध्ये ठेवलं तर आपल्याला वस्तू सहज दिसते, आपल्याला सापडायला सोपी जाते आणि जर ती वस्तू खराब झाली असेल तर ते पण आपल्याला आयडेंटिफाय करायला सोपं जातं. काचेचे कंटेनर वापरले तर अजून चांगलं, आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले असतात. पण माझा मुलगा अजून खूप लहान असल्यामुळे मला ते मेंटेन करणं जमत नाही. पण तुम्हाला जर मेंटेन करणं जमत असेल तर जरूर वापरा. आपल्या भाज्या आपण फ्रीजमध्ये स्टोअर करताना त्या कंटेनरमध्ये जरुरीने एक टिश्यू पेपर खाली टाकावा. आपल्या भाज्या कायम मॉइश्चर रिलीज करत असतात, त्या ओल्या होत असतात. तर ओल्या झालेल्या भाज्या ज्या आहेत त्या लवकर खराब होतात. तर ही प्रक्रिया आपल्याला अवॉइड करण्यासाठी टाळण्याकरता आपण एक टिश्यू पेपरचा तुकडा खाली जरूर टाकावा. वर्तमानपत्राच्या शाईमध्ये लेड असतं, शिसं असतं जे तब्येतीला खूप हानिकारक असतं. त्यामुळे वर्तमानपत्राचा तुकडा भाज्यांमध्ये अजिबात टाकू नये. तुम्ही शक्यतो टिश्यू पेपरचाच वापर करावा. आपल्या किचनमध्ये, आपल्या स्वयंपाकघरामध्ये अशा कुठल्या गोष्टी आपण ठेवल्याने आपलं काम थोडं कमी होऊ शकेल, आपलं किचन ऑर्गनाईज व्हायला जास्तीत जास्त मदत होईल, हे आपण आता बघूया. यामध्ये सगळ्यात पहिले नंबर लागतो म्हणजे अशा प्रकारचा बोर्ड.
याच्यावरती आपण आपल्या नोंदी लिहून ठेवू शकतो, रेसिपीज लिहून ठेवू शकतो, त्यानंतर कुठल्या गोष्टी ऑर्डर करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी संपल्या आहेत हेही लिहून ठेवू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या नजरेसमोर कायम असणारं एखादं घड्याळ. घड्याळामुळे तुम्हाला कायमच वेळेचा अंदाज राहतो. त्यानंतर आपण कुकिंग करताना जर आपल्याला आपल्या रेसिपीमध्ये डिमांड असेल की 10 मिनिटं शिजवा किंवा 15 मिनिटं शिजवा, तर आपल्याला एक्झॅक्ट अंदाज येतो. त्यामुळे कायम तुम्ही कुकिंग करताना एक घड्याळ आपल्या नजरेसमोर कायम ठेवा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एखादा ब्लूटूथ स्पीकर किंवा रेडिओ, म्युझिक किंवा संगीत ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपला मूड इमिजिएटली अपलिफ्ट होतो. त्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी जी येते त्यामुळे ती आपल्या जेवणामध्ये उतरते आणि आपण ज्यांना सर्व करतो त्यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीने आपण कनेक्ट करू शकतो. मला खात्री आहे तुम्हाला हे एपिसोड स्वयंपाकाची पूर्वतयारी किंवा कुकिंग बेसिक्स रिलेटेड नक्की आवडले असतील. तुम्हाला ह्या रिलेटेड काहीही क्वेरीज असतील, त्यानंतर कमेंट्स असतील, तर तुम्ही कमेंट सेशनमध्ये मला नक्की सांगा. मी नक्की त्याची उत्तरं देईल. आणि तुम्हाला माझा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. टिल देन आपण भेटू नेक्स्ट सिरीजमध्ये आपल्या ब्रेकफास्ट सिरीज सकट. टिल देन बाय.